तुम मुझे खून दो मैं तुम्हें आझादी दूंगा हा नारा देणारे जहाल स्वतंत्र सैनिक नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा जन्मदिवस 23 जानेवारी हा पराक्रम दिवस म्हणून साजरा केला जातो. त्यांचा जन्म ओडिसातील कटक येथे 1897 साली झाला. इंग्लंडला नागरी सेवा परीक्षा देण्यासाठी गेलेल्या नेताजींनी परीक्षा पास होऊनही इंग्रजाकडे काम न करता देशासाठी लढण्याचा निर्णय घेतला. जवाहरलाल नेहरू आणि महात्मा गांधीसोबत ते काँग्रेसमध्ये काम करू लागले. 1938 साली ते काँग्रेसचे अध्यक्ष झाले. पण नंतर गांधीजीसोबत मतभेद झाल्यामुळे त्यांनी काँग्रेस सोडली. देशाला स्वातंत्र्य मिळवायचे असेल तर आपल्यालाही मजबूत बनून आक्रमक लढा उभारायला हवा असे त्यांना वाटले. यासाठी त्यांनी ब्रिटिशांचे शत्रू असलेले जपान, रशिया आणि जर्मनीचीही मदत मागितली. या दरम्यान स्वातंत्र्यासाठी ते हिटलरलाही भेटले होते. 1943 मध्ये रासबिहारी बोस यांनी स्थापन केलेल्या आझाद हिंद सेनेचे सर्वोच्च सेनापतीपद स्वीकारले. काही दिवसातच त्यांनी ही सेना अत्यंत मजबूत बनवली आणि या सेनेत महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू, अबुल कलाम आझाद आणि सुभाषचंद्र बोस या नावाने वेगवेगळ्या ब्रिगेड तयार केल्या. यासोबत झाशी की राणी रेजिमेंट नावाची महिलांची तुकडी या सेनेत होती. यानंतर नेताजींनी 21 ऑक्टोबर 1943 रोजी सिंगापूर येथे स्वतंत्र हिंदुस्थानचे हंगामी सरकार स्थापन केले. या सरकारला जर्मनी, जपान, फिलिपिन्स, कोरिया, चीन, इटली, मांचेस्को आणि आयर्लंड या देशांनी मान्यता दिली होती. या सरकारने भारतातही स्वतंत्र भारताचा ध्वज फडकावला होता. यामुळे सुभाषबाबू आणि सेनेचा इतका दबदबा निर्माण झाला होता की जपानने त्यांच्या ताब्यातील अंदमान व निकोबार बेटांना नेताजींच्या सरकारला देऊन टाकले आणि त्यानंतर नेताजींनी या बेटाचे नामकरण शहीद आणि स्वराज्य असे केले. तसेच ब्रिटिशांच्या ताब्यातील अनेक प्रदेशांवर आक्रमण करून आझाद हिंद सेनेने हा प्रदेश स्वातंत्र्य केला होता. दुसऱ्या महायुद्धात जर्मनीची माघार आणि जपानने शरणागती केल्यानंतर नेताजींनी जपानमध्ये पलायन केले. त्यानंतर 1945 साली एका विमान अपघातात त्यांचा मृत्यू झाल्याची बातमी आहे, पण याबाबतची सत्यता नाही. देशाला जय हिंद हा नारा आणि गांधीजींना राष्ट्रपिता ही उपाधी नेताजींनी दिली होती. ब्रिटिशांच्या ताकदीला संपवत करणे, त्यांच्यावर दबाव टाकणे या गोष्टींचा स्वातंत्र्यात खूप मोठा वाटा आहे. त्यांच्या या सर्व पराक्रमामुळेच नेताजींचा जन्मदिवस हा पराक्रम दिवस म्हणून साजरा करतात. अशा या थोर स्वातंत्र्य सैनिकास आमचे विनम्र अभिवादन. आम्ही दिलेली माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि पाहत राहा किस्सेदार.